नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला माझ्या आजीच्या आठवणीतली 50 वर्षापूर्वीची रेसिपी दाखवणार आहे. गुळाचा शिरा. मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटीला थोडासा कमी मी हा गूळ घेतलेला आहे. 1 पातेलं घेतलेलं आहे मी. त्यात मी आधी पाणी उकळून घेणार आहे. याच वाटीने मी हे वाटी ज्याच्याने पीठ घेतलं त्याच वाटीने मी 1.5 वाटी पाणी घेऊन घेणार आहे. हे बघा, पहिले 1 वाटी आणि हे अर्ध वाटी असं 1.5 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. पाण्यात मी हा जो गूळ आहे हा गूळ टाकून घेणार आहे. खूप खायला छान लागतो हा शिरा. तर आता हे जे गूळ आणि पाणी हे आपल्याला आहे ना, सगळं गॅसवर पाणी उकळून घ्यायचं आहे आणि गूळ पूर्ण पगळून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, गॅसवर मी पातेलं ठेवून दिलेलं आहे. आता गूळ वितळेपर्यंत पाणी व्यवस्थित मी आणि उकळू देणार आहे. थोडंसं खालवत राहायचं आहे, नाही तर गूळ खाली लागून जातो, त्यामुळे थोडंसं खालवत राहायचं आहे. हा जो शिरा आहे तो बाळंतिणीसाठी पण करतात, त्यामुळे आणि आपण असं आज मला आठवण आली त्यामुळे मी हा करत आहे. आपण पण खाऊ शकतो, पण शक्यतो बाळंतिणीसाठीच हा बनवला जातो. पण आम्हाला आमच्या आजीला जर भूक लागायची तर आम्ही हा आजी शिरा हा करायला लावायची. खायला खूपच छान लागतो, त्यामुळे आवडायचा आजीला, त्यामुळे ती सांगायची की करा हा शिरा. आणि खरंच आपल्या रव्याच्या शिऱ्यापेक्षा हा खूप छान लागतो आणि पौष्टिक पण आहे. तर आपला गूळ आता पगळत आलेला आहे. गूळ छान पाण्यात वितळून गेलेला आहे. आता आपण हे पाणी बाजूला ठेवून देऊया. गॅसवर मी कढाई ठेवून घेतलेली आहे. त्यात मी आता वाटीने मी सगळं माप घेतलेलं आहे. त्या वाटीने मी अर्धीला थोडं कमी तेल वापरणार आहे. तर तेलच छान लागतं शिऱ्यासाठी. शक्यतो तेलाचाच करता हा शिरा, त्यामुळे मी तेल वापरत आहे. पूर्वी तर बाया शेंगदाण्याचं तेल वापरायचे, पण आता कोणी शक्यतो शेंगदाणा खात नाही तेल, त्यामुळे जे आपलं घरात असेल तेच तेल वापरा तुम्ही. आणि यात मी आता हे पीठ टाकून देते. हे पीठ आणि हे तेल एकत्र एकदम खमंग असं भाजायचं आहे आपल्याला, एकदम खमंग. तुम्हाला जर यात तेल थोडं कमी वाटलं तर तुम्ही अजून ॲड करू शकता. खमंग भाजून झालेलं आहे आपलं हे पीठ. आता यात मी हे जे गुळाचं पाणी केलेलं होतं आपण ते हळूहळू ओतून घ्यायचं. हे बघा, पाणी टाकून लगेचच आपल्याला हलवायचं आहे. आणि थोडंसं पाणी उरलेलं होतं मी ते बी हळूहळू ॲड करणार आहे. पाणी गरम असल्यामुळे आपल्या याला गिठोळ्या पडत नाही शिऱ्याला. असं हळूहळू बारीक गॅसवर आपल्याला व्यवस्थित असं हलवतच राहायचं आहे. हे बघा मैत्रिणींनो, किती एकसुद्धा गिठोळी नाही. बघा किती छान सगळं पाणी बसून गेलं त्यात. पाणी थोडं जास्तच वापरायचं आपल्याला, कारण हा जो शिरा आहे तो आपल्याला थोडासा असा मऊ मऊ खायला छान लागतो, त्याच्यामुळे पाणी थोडं जास्तच वापरलेलं आहे मी. रव्याला आपण जास्त पाणी लागतं, पण गव्हाच्या पिठाला आपण 1.5 पट पाणी घेतलेलं आहे गव्हापेक्षा. बघा मैत्रिणींनो, किती लुसलुशीत झालेला आहे आपला शिरा. आता मी 5 मिनिटासाठी यावर बारीक गॅसवर झाकण ठेवून देते. वाफ भरून झालेली आपली शिऱ्याची. आता मी यात थोडंसं जायफळ किसून घेते. तुम्ही याच्यात वेलची वगैरे पण टाकू शकता, पण जायफळचा फ्लेवर खूप छान लागतो, त्यामुळे मी जायफळच टाकून घेत आहे. तुम्ही ड्रायफ्रूट्स पण वापरू शकता. मला असा सिंपलच आवडतो, त्यामुळे मी काहीच ॲड नाही करत आहे. तर आपला शिरा तयार झालेला आहे मैत्रिणींनो. तर नक्की ट्राय करा मैत्रिणींनो हा शिरा गुळाचा. माझ्या आजीची आठवण म्हणून मी आज तुम्हाला दाखवला. माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा, कमेंट करा. धन्यवाद.